वेलकम वेलकम वेलकम. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीची पायाभरणी काय आहे? व्हॉट इज फाउंडेशन ऑफ इंग्लिश? मित्रांनो, इंग्रजीची पायाभरणी नसल तर आपल्याला बेसिक पक्का नसल तर आपल्याला इंग्रजी बरोबर बोलता येणार नाही. बघा, मी काय सांगतो, यासाठी मी एक फाउंडेशन ऑफ इंग्लिशचा एक ग्रुप तयार केलेला आहे आणि ज्यांना ज्यांना आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल त्यांनी माझा आता बघितलेला नंबर आहे ना, त्या नंबरवरती आपल्याला कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती हाय पाठवा. सर, आय वॉन्ट टू जॉईन युअर ग्रुप. विद्यार्थी मित्रांनो, हे करत असताना सर पहा, एखादी आपण बिल्डिंग इमारत बांधत असताना मित्रांनो आपल्याला त्याची अगोदर पायाभरणी बरोबर करणं जरुरी आहे. नाहीतर उगाच काळी माती लागली आणि त्याच्यावर सुरू केला आपण 2-4 फुटावर लागलं, आपण जर बिल्डिंग बांधायला गेलो तर ते बिल्डिंग आपली टिकणार नाही. म्हणून इंग्रजी सुद्धा असं आहे मित्रांनो. आजकालचं बघा, जग कसं आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचं जग असल्यामुळे आपल्याला इंग्रजी येणं जरुरी आहे. बरोबर आहे, काय म्हणतो मी, येणं गरजेचं आहे. मग त्यासाठी सर आपण या ठिकाणी फाउंडेशन ऑफ इंग्लिश हा एक ग्रुप तयार केला. त्या ठिकाणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जॉईन होण्यासाठी प्लीज व्हॉट्सअप मी ऑन दिस नंबर. मित्रांनो बघा बरं, मी काय सांगतो, एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायगर्स. पहा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. कशाचं? वाघिणीचं. हु एव्हर ड्रिंक इट विल नॉट स्टॉप ग्रोलिंग. म्हणजे काय मित्रांनो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 1 महिन्यात माझा क्लास बघा आणि त्यामध्ये तुम्ही 1 महिन्यानंतर तुमच्यामध्ये आलेला फरक सांगा. सर, एनी चाइल्ड स्पीक इंग्लिश. छोटे छोटे मुलं बोलतात इंग्लिश. दुसरी म्हणजे 7-8 वर्षाचे लेकर माझ्या क्लासमध्ये येतात ना, ते सर्व इंग्रजी बोलतात. पण तुम्हाला वाटतं ना माझ्या मुलाला इंग्रजी यावी, किंवा 8वी ते 10वी पर्यंत म्हणजे 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जरी माझा व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना वाटते ना सर मला पण इंग्रजी यावी, तर 100% आपला ग्रुप जॉईन करा. आता पहा, या ठिकाणी बेसिक पासून माझे व्हिडिओ आहेत, सर्व ABCD पासून ते पूर्ण जे सगळं ग्रामरचे भरपूर व्हिडिओ आहेत. पण मी आता दर रविवारी काय करणार आहे, एक टेस्ट घेणार आहे आणि त्या 8 दिवसामध्ये झालेल्या भागावरती आपल्याला टेस्ट होईल आणि त्या टेस्ट देण्यासाठी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये असणं जरुरी आहे. प्लीज कॉल मी आहे व्हॉट्सअप. मित्रांनो बघा बरं, या ठिकाणी मी तुमचा शुभचिंतक आहे. आता बघा, मी तुमच्यासाठी करतो. बघा काय की मला वाटतं की आय वॉन्ट माय एव्हरी चाइल्ड स्पीक इंग्लिश. कसं? फ्लुएंटली, म्हणजे अस्खलितपणे बोललं पाहिजे माझा विद्यार्थी. म्हणून मी हे दररोजची कुठाने का करतो? तुमच्यासाठी करतो मित्रांनो, माझ्या विद्यार्थ्यांसाठी करत असतो. बघा बरं, मग याचा अर्थ काय सर? मी तुमचा शुभचिंतक आहे. आय एम युअर वेल विशर. पहा, म्हणजे पहा मित्रांनो, आता हे तुम्हाला एक काय सांगतो मी, एकदम सोपी ट्रिक आहे सांगतो. पहा, फर्स्टला कोण आहे? कर्ता आहे, कर्म क्रियापद. पण मराठी भाषेमध्ये कर्ता कर्म क्रियापद असतं, परंतु तसं नसतं. इंग्रजी भाषेमध्ये उलट असतं. सुरुवातीला कर्ता आपण घेतो, नंतर शेवटी जातो. पहा, आता आय साठी मी साठी काय मित्रांनो, आय घ्या, बरोबर आहे. आय साठी एम. ह्या 2 गोष्टींना मग काय, युअर म्हणजे तुमचा. पहा, इथून तुमचा शुभचिंतक. आता सर तुम्ही म्हणजे उलट जायत असताना, परंतु हे एकच आहे सर की तुमचा शुभचिंतक आहे. मग इथं वेल फीचर लिहायचं का नाही, तर कारण ही 2 शब्द एकत्र जोड आहेत. 2 शब्द म्हणजे काय, युअर वेल. वेल म्हणजे काय, चांगला. कसा? विशर. विश म्हणजे काय, शुभेच्छा. मित्रांनो, हे छोटे छोटे वाक्य तुम्हाला सर वाटते ना की मला पण इंग्रजी यावी. मग असे छोटे छोटे वाक्य आपल्याला इंग्रजीतून सांगता आले पाहिजे, बोलता आले पाहिजे, ट्रान्सलेट करता आले पाहिजे. दुसरं एखादं वाक्य पहा, तू खूप मेहनती आहेस. आता एखाद्या विद्यार्थ्याला म्हणा बरं, अरे बाळा तुला छान अभ्यास करत आहे, मग स्मार्ट. बघा मित्रांनो, काय म्हणलं मी, तू खूप मेहनती आहेस. आता या ठिकाणी काय मित्रांनो, मग इथं करता कोण आहे? यू. तू म्हणजे यू आणि पहिले अक्षर कॅपिटल लिहा, यू. आता आहे साठी काय, आर. कसं आहे बाळा, तू आहे कसं, यू आर व्हेरी हार्ड वर्कर. यू आर व्हेरी हार्ड वर्कर. तू खूप मेहनती आहेस. आता यशाचे गमक तुमच्या प्रयत्नात आहे. सर, प्रयत्न नाही केले तर काय करणार? प्रयत्न अंती बनू शकता. यशाचे गमक तुमच्या प्रयत्नात आहे. यशाचे गमक
तुमच्या प्रयत्नात आहे. तुमच्या प्रयत्नात आहे. प्रयत्न करा. 100% कोणतीही गोष्ट या जगात अशक्य नाही अशी की सर प्रयत्न केला मला येतच नाही. इंग्रजी भाषा तर सोपी आहे. मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषा सोपी आहे. त्याला काना मात्रा वेलांटी उकार अनुस्वार ऱ्हस्व दीर्घ अवतरण चिन्ह काय काय आहे. पण याच्यामध्ये कसं आहे तसं तेवढं काना मात्रा वेलांटी उकार अनुस्वार पाहायला आपल्याला दिसत नाही. म्हणजे काय म्हणून यशाचे गमक तुमच्या प्रयत्नात आहे याचा अर्थ काय मित्रांनो सांग बरं. द सिक्रेट ऑफ सक्सेस. द सिक्रेट SECRET सिक्रेट ऑफ सक्सेस SUCCESS कुठे आहे. कशामध्ये आहे सर. कशामध्ये सिक्रेट तुमचं. लाईज इन युअर एफर्ट्स. लाईज इन युअर एफर्ट्स. म्हणजे पहा तुमचे प्रयत्न होत आहेत. प्रयत्न नाही केले तर काही नाही. बेरे हारी पलंगावर असं कधी होत नसते. बरं प्रत्येकाला वाटते सर मला पास व्हायचे पण अभ्यास नाही करत आपोआप पास होईल का नाही. मग यशाचे गमक हे तुमच्या प्रयत्नात आहे. आणि दुसरी गोष्ट आहे अपयशाने खचून जाऊ नका. सर मला इंग्रजी नाही होत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या ग्रुपमध्ये येण्याचं आहे. आणि नंतर मला सांगायचं सर तुम्हाला एका महिन्यात जर इंग्रजी नाही बोलता आली तर मग मला फोन लावा. सर मला काय म्हणतो अपयशाने खचून जाऊ नका. अपयशाने खचून जाऊ नका. अपयशाने खचून जाऊ नका. अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करा. म्हणजे काय याचा अर्थ सर. डोंट बी डिस्करेज बाय फेल्युअर. डोंट बी डिस्करेज. डिस्करेज. कशाने डिस्करेज. बाय फेल्युअर. बाय फेल FAILURE फेल्युअर. म्हणजे अपयश आलं तरी खचून जाऊ नका. पुढचा मुद्दा आहे मग आमच्या गटात सामील व्हा. तुम्हाला इंग्लिश शिकायची का तर आमच्या गटात सामील व्हा. आमच्या गटात सामील व्हा. सर कोणता गट आहे तुमचा. हो सांगतो मित्रांनो. इंग्रजीची पायाभरणी म्हणजेच फाउंडेशन ऑफ इंग्लिश. ज्या ज्या मुलांना इंग्रजी येत नाही. जे मुलं अजून 5वी ते 10वी पर्यंत गेले तरी त्याला इंग्रजी बरोबर बोलता येत नाही तर अशा मुलांसाठी मी फाउंडेशन ऑफ इंग्लिश हा एक ग्रुप तयार केला आहे. व्हॉट्सअप ग्रुप. आणि त्या ग्रुपवरती मी दर रविवारी आता टेस्ट घेणार आहे. 8 दिवसामध्ये सुद्धा बेसिक पासून बरं असं डायरेक्ट तुम्हाला सर मला येत नाही अरे बाबा आधी ग्रुपमध्ये जॉईन व्हा. जॉईन झाल्यानंतर तुम्हाला मी दर रविवारी टेस्ट घेणार. त्या टेस्टमध्ये मग तुम्ही कळलं त्या ग्रुपवरच माहिती सगळी. बाकी अशी युट्यूबवर मी टाकणार नाही. आपल्या ग्रुपवर त्याची माहिती भेटेल. मग काय आमच्या गटात सामील व्हा. जॉईन आवर ग्रुप. जॉईन आवर ग्रुप. आमच्या गटात सामील झाले तर 100% तुमची इंग्रजी सुधारणारच आहे. आणि कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपल्या गटामध्ये चर्चा करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची विद्यार्थ्यांना पडलेले प्रश्न सर काय करावं. मी एक काल परवा डायरेक्ट शिकू लागलो. तेवढं सर काय करावं. चेंज द व्हॉइस काहीच कळणार. निगेटिव्ह सेंटेन्स अफर्मेटिव्ह सेंटेन्स भरपूर